नमस्कार. शिवचरित्र आणि विमर्श यांच्यावरती आता वस्तुस्थितीमध्ये चर्चा करणं प्रचंड गरजेचं आहे. याचं कारण काय आहे? कारण आपण जर महाराष्ट्राची एकंदरीत परिस्थिती बघितली किंवा महाराष्ट्रातील शिवचरित्र जाणणाऱ्या लोकांची एकंदरीत परिस्थिती बघितली, तर मनामध्ये प्रचंड गोंधळ उठलेला आहे, की आता वेगळ्या-वेगळ्या पुस्तकांमधून शिवचरित्राला जास्त प्राधान्य देण्यात येतंय. त्याच्यामध्ये परत एकदा शिवाजी कोण होता या पुस्तकावरून अनंत गोंधळ उठलेला आपल्याला दिसतोय. त्या माध्यमातून जर आपण एक गोष्ट जाणून घेतली, की या सगळ्या गोष्टींमध्ये मूळ शिवचरित्राचा गाभा किंवा शिवचरित्रावरील निर्माण झालेले कागदपत्र असतील, शिवचरित्रावरती निर्माण झालेल्या विविध संदर्भांवली असेल, तर या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित होतात आणि सातत्याने एक विमर्श प्रस्थापित करायचा. कारण शिवचरित्र ही या राष्ट्राची ताकद आहे आणि ही ताकद आपल्याला राष्ट्रामध्ये जर प्रस्थापित करायची असेल, तर कोणत्या-कोणत्या पुस्तकांना प्रमुख प्राधान्य दिलं पाहिजे. तर मला असं वाटतं, की सर्वसामान्य जनतेने सर्वप्रथम श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं जे राजा शिवछत्रपती आहे, त्याचं अध्ययन करावं. त्याच्याहून जर अजून सखोल अध्ययन करायचं असेल, तर शककर्ते शिवराय हा ग्रंथ आहे, त्याचं अध्ययन करावं. अजून जर सखोल अध्ययन करायचं असेल, तर ग. भ. मेंदळे यांचं श्रीराजा शिवछत्रपती आहे, त्याचं अध्ययन करावं. याच्या व्यतिरिक्त अनेक संदर्भांवर आधारित घेऊन निर्माण झालेली जी पुस्तकं आहेत, त्यांचं अध्ययन करावं आणि स्वतः अभ्यास करून एक दृष्टिकोन प्रस्थापित करावा, की शिवछत्रपतींचं जीवन कसं असेल. ह्या गोष्टींमुळं काय होतंय, की सर्वसामान्य जनतेसमोर प्रस्थापित झालेले विमर्श आणि अशा पुस्तकांमधून सातत्याने एक खोटा इतिहास मांडण्यात येतो. छत्रपती श्री शिवाजी महाराज ज्या जीवन सरणीला अनुसरून आपलं जीवन जगले, छत्रपती शिवाजी महाराज ज्या ध्येयाने जीवन जगले किंवा संपूर्ण देशामध्ये हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करण्यासाठी शिवराय जे जीवन जगले, अशा पुस्तकांमध्ये त्याचं जीवन कधीही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. किंबहुना मुद्दामून विकृत विचारसरणीचा इतिहास याच्यामध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मी असं एकच पुस्तक म्हणत नाहीये. असे अनेक पुस्तकं महाराष्ट्रामध्ये सातत्याने प्रस्थापित केल्या जात आहेत आणि ते सामाजिकरित्या समाजाचा विमर्श बनतायत. म्हणजे समाजासमोर शिवचरित्राचा विमर्श बनतायत असं मला वाटतं. त्यामुळे एकंदरीत पूर्णपणे जाणत्यांनी ज्यांनी संदर्भ गोळा केलेले आहे, ज्यांनी इतिहास संकलन केलेलं आहे, ज्यांनी इतिहासाचा बारीक अभ्यास करून आपली लेखणी मांडलेली आहे, अशा पुस्तकांना अधिक प्राधान्य दिलं पाहिजे. जेणेकरून आपण शिवचरित्रात निर्माण झालेली जी परिस्थिती होती किंवा शिवछत्रपतींसमोर निर्माण झालेले जे आव्हानं होते, या सगळ्याच गोष्टींचं एकंदरीत आपल्याला आकलन होईल. या सगळ्याच गोष्टींचं एकंदरीत आपल्याला स्मरण होईल आणि त्या माध्यमातून आपण जाणतेपणाने या सगळ्या गोष्टींमध्ये अभ्यास करू शकतो आणि या माध्यमातून आपण शिवचरित्रावरती श्रद्धा जर आपल्याला प्रस्थापित करायचीच आहे, कारण त्याच्याशिवाय देश आपला चालणार नाही. शिवचरित्र हे दैनंदिन जीवनामध्ये अभ्यासपूर्व शिवचरित्र लोकांच्या आलं पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे लक्षात आली पाहिजे, की शिवचरित्राचं वाचन हे संदर्भांवरती आधारित असतं. शिवचरित्र जरी शिकायचं असेल, बोलायचं असेल, सांगायचं असेल, तरी त्याला कागदपत्रांचा पुरावा असावा आणि या सगळ्यांच्या माध्यमातून शिवचरित्र आपण जनमानसात प्रस्थापित करावं असं मला वाटतं.